आज मी अळूच्या वड्या बनवणार आहे. त्यासाठी अळूची पाने घेतलेली आहे. जे अळूचे पानं असतात ते असे लाल किंवा अशा काळ्या दांडीच्या पाहिजे. त्यामुळे आपल्याला जे घशामध्ये खवखवतं ते कमी प्रमाणात होतं. असं कापून घ्यायचं आहे आणि शिराही आपल्याला काढायचा आहे. हेही कापून घ्यायचं आहे. असं आपल्याला शिरा काढायच्या आहेत. आता आपण ह्या पानं धुवून घेणार आहोत. कढाईत पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे पानं धुवून घ्यायचे आहेत. पानं आपल्याला पुसून घ्यायची आहेत. ह्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण जेव्हा पानं भरतो तेव्हा त्या उंच उंच होत नाही, एकदम असं चिकट होऊन जातात आणि आपल्याला जे पानं भरायची असतात ती व्यवस्थित भरली जातात. स्वच्छ करून घेतलेली आहेत. डाळीचं पीठ घेतलेलं आहे. जितकं आपल्याला पानांना भरायला पीठ लागणार आहे तितकं मी पीठ घेतलं आहे. आता आपण मिरची पावडर घेऊया. 1 ते 1.5 चमचा ही मिरची पावडर टाकलेली आहे. थोडी हळद टाकूया. ओवा घेतलेला आहे. ओवा आपल्याला हातावर क्रश करून टाकून द्यायचे आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. चिमूटभर सोडा घेतला आहे. आपल्याला हे जे पीठ आहे ते भिजून घ्यायचं आहे. पीठ थोडं घट्टच भिजायचं आहे. जास्त पातळ भिजलं तर ते व्यवस्थित पानांना लागत नाही, म्हणून थोडं घट्ट भिजूया. थोडंसं पाणी घेऊया. हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. छान असं हे पीठ मळलं गेलेलं आहे. छान मी भिजून घेतलं आहे. परातवर आपल्याला हे पानं लावून घ्यायचे आहेत. आता हे पीठ आहे. पीठ आपल्याला पानांना छान असं लावून घ्यायचे आहे. आता जे दुसरं पान आहे ते आपण असं ठेवायचं आहे. पूर्ण असं पानाला आपण पीठ लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे सर्व पानं लावून घेणार आहोत. हे पानं मी लावून घेतलेले आहे. आता आपण हा जो भाग आहे हे दुमडून घ्यायचा आहे. परत हा पण भाग आपण दुमडून घ्यायचा आहे. पीठ लावून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित असं चिपकून राहणार. आता जो हा भाग आहे तो आपण या साईडला दुमडून घेऊया. आपलं हे तयार झालेलं आहे. कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे. इडलीचं झाकण ठेवूया. पोथीचे पानं लावलेले आहेत. आता आपण हे कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत. टाकूया. 20 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. 20 मिनिटं झालेली आहेत. छान असे आपले ते शिजून गेलेले आहेत. आपण चाकू टाकून पाहायचं आहे. एकदम चाकू असा सरळ निघाला म्हणजे आपले हे छान वाफून गेलेले आहे. गॅस बंद करायचा आहे. आता आपण हे काढूया. हे बघा एकदम छान असं वाफलं आहे. कट करूया. एकदम छान अशा या वड्या तयार झालेल्या आहेत. छान असं मस्त अशा या वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण या तळूया. तेल मस्त असं गरम झालेलं आहे. आपण एक एक वडी तळून घेणार आहोत. छान अशी कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायची आहे. मस्त असं आहे कुरकुरीत मी तळून घेत आहे. गोल्डन कलर यायला लागलेला आहे. छान तळले गेलेले आहे. आजपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मस्त असं तळले गेलेले आहे. काढूया. पूर्ण असं तेल आपल्याला झाऱ्यामधून नितळून घ्यायचं आहे. बघा एकदम सुंदर अशी कुरकुरीत वडी तळली गेलेली आहे.